मित्रांनो, काल मी सातारा जिल्ह्यातल्या सासपडे गावामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी आर्यावरती अत्याचार करून आर्याला मारलं होतं. त्यांच्या घरी मी गेलो, तिच्या आई वडिलाला मी भेटलो होतो. काल मी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला आणि मला वाटलंच होतं की कोणी ना कोणी सोशल मीडियावरती एखादं तरी म्हणेन तिथं जाऊन व्हिडिओ काढण्यापेक्षा आता जातीन व्हिडिओ काढतील असं मला लोक बोलताना असं वाटलं होतं. पण आर्याचे वडील एक वडापच्या गाडीवरचे ड्रायव्हर आहेत आणि मी बी एक ड्रायव्हर मित्र म्हणून सोशल मीडियावरती काम करतो. मी माझ्या भावाच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला तिथे गेलो होतो. मला तिथला व्हिडिओ जर टाकायचा तर मी गावात जाताना गावातले इकडे तिकडले व्हिडिओ टाकले असते. मला ते प्रचार करायचा नव्हता किंवा मला कुठली सहानुभूती मिळवायची नव्हती लोकांची. मित्रांनो, जो आता तुम्ही जो सोशल मीडियावरून जो आक्रोश व्यक्त करताय तो आक्रोश असाच ठेवा. लवकरात लवकर त्यांना मला फाशी होईल. तिथल्या प्रशासनावरती आणि पोलिसांवरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या वकिलांनी असं ठरवलं की त्याची केस लढायची नाहीये. मला तिथे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळल्या. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. तिथली परिस्थिती ज्यावेळेला मी स्पॉटवर गेलो अत्यंत भयंकर आहे. मी बी एका पोरीचा बाप आहे. माझं हृदय मला माहिती. मी त्यांच्याबरोबर बोलताना मला काय बोलत होतं की समाधान ही योग्य नाही, परंतु सोशल मीडियावरती तुमच्यापर्यंत ती पोहोचवणं मला गरजेचं होतं. कारण तुम्ही जे सपोर्ट करताय त्या गोष्टीला जी पाठिंबा देताय, जे आक्रोश व्यक्त करताय ते गरजेचं आहे. आणि तो असाच ठेवा जेणेकरून लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी होईल. मित्रांनो, कुठलाही चुकीचा मेसेज समाजामध्ये पोहोचवण्यापेक्षा आपल्या एका बहिणीसाठी आणि आपल्या एका मुलीसाठी तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करून आक्रोश व्यक्त करा, मला असं वाटतं. बाकी मी काहीच बोलणार नाही.